आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की अशा डिजिटल स्वरूपातल्या कामाची की जे तुम्ही ऑनलाईन आपल्या घरी बसूनसुद्धा करू शकताय. तर असे जे प्रोजेक्ट्स असतात जसं डाटा एंट्री आहे किंवा एखादी वेबसाईट बनवणं आहे किंवा एखादं ईमेलचे रिप्लायज किंवा सोशल मीडिया अकाउंट्स तुम्हाला हँडल करायचे असतील, तर अशा प्रकारचे जे काम असतात जे इंटरनॅशनल लेवलचे असतात, तर हे काम तुम्ही घर बसल्या कसे करू शकता याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत. freelancer.in किंवा .com ह्या वेबसाईटला तुम्ही रजिस्टर करून तुम्ही तुमचं चांगलं अर्निंग कसं करू शकता हे आपण संपूर्ण माहिती आजच्या भागामध्ये घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे तुम्ही कसं इथं रजिस्ट्रेशन करू शकताय, त्याच्यातून कसं अर्निंग करू शकताय आणि चांगल्या प्रकारे तुमचं फ्रीलान्सिंग करिअर याच्यातून कसं घडवू शकताय. तर चला पाहूया की freelancer.comची संपूर्ण माहिती आजच्या भागामध्ये तुम्ही तुमचं अर्निंग फ्रीलान्सिंग करून कसं वाढवू शकता या संदर्भातली सर्व माहिती आपण आता पाहणार आहोत. तुम्हाला freelancing.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर अर्न मनी फ्रीलान्सिंग हे जे लिहिलेलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या स्क्रीनवरती येता. या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे ईमेल आय डी असेल ते इथे ॲड करायचं आहे, पासवर्ड ॲड करायचा आहे आणि ॲग्री टर्म्स आहे हे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर जॉईन फ्रीलान्सर म्हणून हे करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा जॉईन करता तर पहिल्यांदा तुम्हाला जे ऑप्शन विचारतं की तुमचं युजर नेम टाका. तर तुमचं जे नाव असेल ते तुम्ही इथं ॲड करू शकताय किंवा तुम्ही एखादी कंपनी असाल किंवा तुम्ही कंपनी प्रकारेमध्ये येत असाल तर तुम्ही कंपनीचं नाव देऊ शकता. तर मी उदाहरणार्थ इथे कंपनीचं असं नाव देतो. तर इथं नेक्स्ट आपण करूया. त्याच्यानंतर अकाउंट टाईप आपल्याला कसलं पाहिजे आहे ते इथं विचारते. तर आय वॉन्ट टू वर्क हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही या स्किल सेक्शनवरती आल्यानंतर तुम्हाला जवळजवळ 20 स्किल सिलेक्ट करायचे आहेत. तुम्हाला असे स्किल सिलेक्ट करायचे आहेत जे तुम्ही करू शकता आणि तुम्ही दुसऱ्यांकडून सुद्धा करवून घेऊ शकता. तर उदाहरणार्थ सोपे असलेले जे आहेत ते डाटा एंट्रीमधले आहेत, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. डाटा एंट्रीमधले काही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जसे योग्य वाटत असेल, जसं डाटा प्रोसेसिंग असेल, एक्सेल असेल, ट्रान्स्क्रिप्शन्स असेल, ईमेल हँडलिंग असेल, डाटा एक्स्ट्रॅक्शन्स असेल, डाटा ॲनालिटिक्स असेल किंवा डाटा स्क्रॅपिंग असेल, तर अशा प्रकारचे जे तुम्हाला येतात ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकताय. एखादं तुम्हाला सिलेक्ट नाही करायचं असेल तर इथे कॅन्सल पण तुम्ही असं इथे जाऊन करू शकताय. तर तुमच्या रिलेटेड जे जे स्किल असतील ते तुम्ही इथे ॲड करायचे आहेत आणि ते ॲड झाल्यानंतर आपल्या ज्या ह्या स्किल रिलेटेड आपल्याला वर्क किंवा आपल्याला असे जॉब्स दिसतात जे आपण करू शकतो. तर याच्यातून आपण सिलेक्ट करणार आहोत. जसे हे सिलेक्ट करूया आपण. वर्डप्रेस असेल, याच्यामधले जे जे डिझायनिंग लेवलचे असेल, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस असेल, तर ट्विटर असेल, तर अशा गोष्टींना पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय की जेणेकरून तुम्हाला तुमच्या रिलेटेड जे जे काय आहे ते तुम्ही याच्यातून सिलेक्ट करू शकताय. तर इथं मी असे 20 स्किल सिलेक्ट केलेले आहेत. हे स्किल सिलेक्ट केल्यानंतर इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट, लिंक्डइन अकाउंट लिंक करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. मी इथं स्किप करतो याला. तुम्ही या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो तुम्ही काढू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा वेब कॅमेरा असेल तर तुम्ही इथून फोटो डायरेक्टली तुमचा ॲड करू शकताय. त्याच्यानंतर आहे फर्स्ट नेम, लास्ट नेम तुम्हाला इथे द्यायचं आहे, ते तुम्ही देऊ शकताय. जसं मी इथे देतो आहे आणि त्याच्यानंतर इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करू शकता आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती इथे द्यायची आहे. जर तुम्ही डाटा एंट्री एक्सपर्ट असाल तर तुम्ही इथं डाटा एंट्री एक्सपर्ट लिहू शकता. तुम्ही डिजिटल मार्केटिंगचे काम करणार असाल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग इथे लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन करायचं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे सर्व्हिसेस देऊ शकता, तुमच्याकडे स्किल कोणते आहेत या संदर्भातली सर्व माहिती द्यायची आहे. या दोन्हीमध्ये पण तुमचे कीवर्ड असले पाहिजेत. कीवर्ड असेल तर रँकिंगला
खूप सोपं जातं किंवा लक्षात येण्याला सोपं जातं. त्यामुळे कीवर्ड याच्यात ॲड करायचे आहेत तुम्हाला. मी इथं उदाहरणार्थ गोष्टी ॲड करतो काही. जसं हेडलाईन मी हे देतोय. तर हे इथं मी असं डिस्क्रिप्शन आणि हे ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. आता इथं तुम्हाला भाषा सिलेक्ट करायचं आहे आणि भाषा सिलेक्ट करायची आहे. हिंदी आणि इंग्लिश तुम्ही करू शकता. ह्या 2 भाषा तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे एज लिहायचं आहे. त्यामुळे इथे तुम्ही एज ॲड करू शकता. आता उदाहरणार्थ मी हे एक एज ॲड केलेलं आहे. इथे नेक्स्ट आपण करूया. तर हे माहितीसाठी फक्त प्रोफाईल क्रिएट करत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रकारे लोकेशन्स वगैरे ॲड करू शकताय. मी इथे फक्त माहितीसाठी हे ॲड करतो आहे. त्यामुळं मी इथे असे हे लोकेशन्स लिहितो आहे. तर तुम्हाला इथे डिटेल्स ॲड करायचे आहेत. तुम्हाला स्टेट तुम्ही देऊ शकता इथं. त्या नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे आता तुमचं प्रोफाईल जवळजवळ क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे ईमेल आय डी असेल तुमचा, त्या ईमेल आय डीवरती तुम्हाला एक मेल येईल आणि त्या मेलला तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. तर अशा प्रकारची मेल तुम्हाला येईल. त्या मेलला तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय युअर ईमेल. याच्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत, अपडेट युअर प्रोफाईल वगैरे. पण आपल्याला व्हेरीफाय युअर ईमेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं ईमेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय पेमेंट मेथड आहे, ती तुम्ही नंतर केली तरी चालते. आपण इथं आता स्किप करूया. आता फ्रीलान्सिंग जे वापरण्यासाठी आहे ते पहिल्या महिन्यासाठी फ्री आहे आणि दुसऱ्या महिन्यापासून तुम्हाला इथे चार्ज मिळतात, म्हणजे तुम्हाला पैसे पे करावे लागतात. तर ते एवढे आहेत 729 INR. हे चेंजेस होत असतात डॉलरच्या प्राईसप्रमाणे. तर इथे आपण स्किप करूया. हे तुमचा प्रोफाईल कंप्लीट झाला की तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसतं. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला आणखी काही अपडेट्स करायचे आहेत. तर ते कोणकोणते अपडेट आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूया. तर इथे जे दिसतात ते तुम्हाला सगळे लिस्टिंग, तुमचे प्रोजेक्ट्स, इनबॉक्स हे तुम्ही इथं बघू शकता. प्रोजेक्ट्स ब्राउज करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता. पण सर्व हे करण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्याला जे करावं लागतं ते व्ह्यू प्रोफाईल करून आपले काही सेटिंग्स आणखी करावे लागतात. ते व्ह्यू प्रोफाईलमध्ये इथं क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या स्क्रीनवरती येता. आता तुम्ही या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला इथं अशी माहिती दिसेल. तुम्हाला इथं तुमचे पोर्टफोलिओ काय असतील तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता. रिव्ह्यूज आहेत, एक्सपिरियन्स आहे, एज्युकेशन आहे, क्वालिफिकेशन आहे आणि पब्लिकेशन्स. तुमचं काही एज्युकेशन्स असतील ते करू शकता. क्वालिफिकेशन्स आहे, पब्लिकेशन्स आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे ॲड करू शकता. तर हे ॲड झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथे एडिट प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा अवरली रेट्स ॲड करायचे आहेत. अवरली रेट्स म्हणजे तुम्हाला तुम्ही प्रति तासी किती चार्ज घेता किंवा किती पैसे घेतात ह्या संदर्भातली माहिती तुम्हाला इथं ॲड करायची आहे आणि ती डॉलरमध्ये ॲड करायची आहे. तर उदाहरणार्थ तुम्हाला जर दुसरीकडून तुम्ही काम घेत असाल तर $10 लागत असेल तर तुम्ही $5 ॲड करून म्हणजे $15 अवरली रेट घेऊ शकता. किंवा तुम्ही एखादं काम करत असाल तर $10 घेत असेल तर 12-15 अशा पद्धती ॲड करू शकता. तर मी इथं $15 असं ॲड करतो की अवरली रेट हा आहे. त्याच्यानंतर मेन महत्त्वाचं आहे की इथं तुम्हाला प्रोफेशनल तुम्हाला लोगो असेल किंवा तुमचा फोटो असेल तो तुम्हाला ॲड करायचा आहे. तर मी इथे एक लोगो ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे मी इथे लोगो हा ॲड करून घेतलेला आहे. आता याला सेव्ह करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही अवरली रेट्स आणि हा तुमचा जो प्रोफाईलचा फोटो असेल हे ॲड करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीसे फंक्शन्स वापरायला भेटत नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे पहिल्यांदा करायचं आहे. अवरली रेट असेल, तुमचं इथे डिटेल्स असतील ते सगळे तुम्हाला पहिल्यांदा अपडेट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पोर्टफोलिओ ॲड करू शकताय, एक्सपिरियन्स ॲड करू शकताय,
आणि तुमचे क्वालिफिकेशन, एज्युकेशन आणि पब्लिकेशन हे सर्व गोष्टी ॲड करू शकता. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन्स लेवल, तुम्हाला इथे जे व्हेरिफिकेशन दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता आणि तुमची ट्रस्टवर्दीनेस याच्यातून वाढवू शकता. तर उदाहरणार्थ इथे त्याचं फोन व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा सेटिंगवरती येता. तर तुम्ही इथं बघत असाल की अशा प्रकारे हे इथे सेटिंग आहे. तुम्ही फोन व्हेरीफाय करू शकता, फेसबुक, लिंक्डइन आहे, व्हेरीफाय आय डीज आहेत. व्हेरीफाईड आय डीज म्हणजे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड असे डिटेल्स देऊन तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर फोन नंबर व्हेरीफाय करायचा असेल तर ॲड नंबर करायचा आहे आणि इथं व्हेरीफाय करायचं आहे. याच्यातच तुम्हाला तुमची प्रोफाईल शेल, पेमेंट्स, फायनान्शियल डिटेल, अकाउंट सिक्युरिटी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ह्या तुम्ही करू शकता आणि याच्यातून तुम्ही तुमची ट्रस्ट लेवल वाढवू शकता. तर हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर परत आपण असं डॅशबोर्डवरती जाऊ. तर इथं आणखी काय काय राहिलेलं आहे ते आपण बघू. याच्यामध्ये अकाउंट ॲनालिटिक्स तुम्ही पाहू शकताय. बीड इन्साईट आहे, जेव्हा तुम्ही बिडिंग कराल तर बीड इन्साईट आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे की फंड विड्रॉल्स. तुमच्याकडं जर तुम्ही एखादं काम केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी तुमचं बँक अकाउंट डिटेल्स जे ॲड करायचे आहेत ते तुम्ही इथं फंड विड्रॉ फंड्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. विड्रॉ फंड याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं हे GSTNचं इन्फॉर्मेशन विचारतं. त्याच्यावरती तुम्हाला काही हे करायचं नाही, इथे फक्त क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं पेमेंट अँड फायनान्शियल सेटिंगमध्ये हे सर्व दिसेल. याच्यामध्ये इथे तुम्हाला पेमेंट्स मेथड ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर इथे जे डिटेल्स दिलेले आहे इथं पॅन नंबर तुम्ही ॲड करू शकता. फायनान्शियल डिटेल्स इथं INR आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही अशाच ठेवू शकता. त्यानंतर पेमेंट मेथडवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला दिसेल की ॲड व्हेरीफाईड पेमेंट मेथड. याच्यामध्ये तुम्हाला जे पेपालचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. पेपाल हे सिक्युअरली किंवा तुम्हाला इंडियामध्ये चालणारं हे पेपाल आहे, ते तुम्ही त्याचा वापर करू शकता. फक्त तुम्हाला इथं ईमेल IDज ॲड करायचं आहे आणि ईमेल ID ॲड केल्यानंतर तुम्ही इथं पेपाल संगे तुमचं पेपालचं जे अकाउंट आहे त्याच्याशी कनेक्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला इथं पेपालचं हे डिटेल्स इथे ॲड करायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पेमेंट्स जे आहे ते पेपाल थ्रू मिळवू शकता. तर इथे सर्व हे डिटेल्स ॲड करायचे आहेत. आता आपण माहिती बघूया की आपल्याला जे काम हवं आहे किंवा आपल्याला जे डिजिटल काम हवं आहे ते कसं शोधू शकतो. आपल्या स्किलप्रमाणे इथं आपल्याला जे रिसेंट अपडेटमध्ये आपण काम इथे पाहू शकतो किंवा आपल्याला जर शोधायचे असेल इथं ब्राउजवरती क्लिक करू शकतो आणि प्रोजेक्टवरती क्लिक करू शकतो. इथे केले तर तुम्हाला जे इथलं रिसेंटमधले जे आपल्या स्किल अनुसार जे आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. तर उदाहरणार्थ मी इथं प्रोजेक्ट्सवरती इथं असं क्लिक करतो. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या स्किलप्रमाणे हे जे आपण स्किल दिलेले आहेत त्या स्किलप्रमाणे इथे जॉब्स आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला एखादं स्किल नको असेल तर तुम्ही याच्यातून डिलीट पण करू शकताय, क्लिअर करू शकताय आणि याच्यात पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता इथं डॉलर्समध्ये सोशल मीडिया मार्केटिंग 250 ते 750 USD पर्यंत आहेत. त्याच्याप्रमाणे इथे दिलेले आहेत ऑस्ट्रेलियन डॉलर्स आहेत. बुक PDF याच्यामध्ये दिलेले आहे प्राइसिंग. लो कॉस्ट वर्डप्रेस वेबसाईट इथे दिलेलं आहे, युरोमध्ये आहे. डाटा एंट्रीचं जे आहे 1500 ते 12,050 पर्यंत आहे. त्याच्यामध्ये चेंज अ PDF इंटू वर्ड्स मोर दॅन 6500 पेजेस. तर उदाहरणार्थ आपण हे पाहूया की इथं डिटेल्स कसे दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की PDF फाईल्स आहे त्याला वर्डमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कन्वर्टर ऑनलाईन तुम्हाला भेटतं आणि ते पेजेस फक्त PDFमध्ये कन्वर्ट करून त्याच्यातले डिटेल्स चेक करून तुम्हाला हे सर्व तुम्ही इथे करू शकता. तर अशा प्रकारे हा प्रोजेक्ट्स इथं आहे. आता या प्रोजेक्ट्स खाली आपल्याला इथं दिलेलं आहे की प्लेस अ बीड ऑन दिस प्रोजेक्ट. तर आपण इथं पैसे लिहू शकतो आपले किती आणि किती दिवसात हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. तर इथं त्यांनी डेज किंवा डिटेल्स हे काहीच दिलेले नाही आहेत. तर इथे आपण ते सर्व आपण मेन्शन करू शकतो हे कशा प्रकारे आपण काम करू शकतो आणि त्याच्यानंतर माइलस्टोन देऊ शकतो. आता माइलस्टोन म्हणजे काय आहे की काम करण्याचे स्टेजेस सांगायचे आणि त्याप्रमाणे पेमेंट घ्यायचं. तर तुम्ही इथं जसं आता इथं 6500 पेजेस दिलेले आहेत. तर तुम्ही लिहू शकता की पर 500 पेजेस झाले की मी एवढं पेमेंट घेईन, पर 1000 किंवा असे पेजेस तयार केल्यानंतर मी एवढे पेमेंट घेईन. तर तसं तुम्हाला त्याच्यातून फायदा मिळू शकतो. आता त्याचप्रमाणे हे पेड ऑप्शन आहे त्याचा नाही वापर केला तरी चालतो. इथे तुम्हाला डिस्क्राईब प्रपोजल लिहायला लागतं टोटलमध्ये की तुम्ही कशा प्रकारे काम करणार आणि किती दिवसात हे डिलिव्हर करणार.
तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे डिटेल्स द्यावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही उदाहरणार्थ बघू शकता की याला कोणी बीड केलेली आहे का, तर इथं प्रपोजल्स इथं क्लिकवरती तुम्ही करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की जवळजवळ 51 लोकांनी इथे बीड केलेले आहे आणि इथं जसं हिने लिहिलेलं आहे की 7 दिवसात जॉब कंप्लीट करेल, इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हे सगळ्या गोष्टी अशा लिहिल्या जातात. तर तुम्ही बघू शकता की हे सर्व लोक अशा प्रकारे जॉबसाठी अप्लाय करतात. तर जवळजवळ आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर 51 लोकांनी ही बीड केलेली आहे. तसं तुम्ही तुमची बीड ॲड करू शकता आणि तुम्ही याच्यातून काम मिळवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की हे कसे कसे डिटेल्स यांनी लिहिलेले आहेत. आता इथे यांनी डिटेल लिहिलेले आहे ते तुम्ही असे चेक करू शकता, याचं सर्व रिसर्च करू शकता आणि याच्यातून तुम्ही तुमचं काम मिळवू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादं सर्च करायचं असेल की दुसरे कोणते प्रोजेक्ट्स वगैरे पाहायचे असेल तर तुम्ही प्रोजेक्ट्सवरती पुन्हा येऊ शकता आणि त्या स्किल ज्या तुम्हाला पाहिजेल आहेत किंवा तुम्ही ज्या स्किल ॲड नाही केल्या असतील त्याचेसुद्धा प्रोजेक्ट तुम्ही याच्यातून मिळवू शकता. तर इथं दिलेलं आहे बघा, क्रिएशन ऑफ डॉक्युमेंट्स इन वर्ड फॉर्मॅट, यालासुद्धा तुम्ही बीड करू शकता. आता हे बिल्ड मी अ चर्च वेबसाईट, तर ही तुम्ही वर्डप्रेसमध्ये बनवून देऊ शकता. इथं वर्डप्रेसमध्ये इथं दिलेलं आहे $30 ते $250 पर्यंत आहेत. तर अशा प्रकारे जे आपण जे डिटेल्स इथे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला दिसतं. त्यानंतर स्किल आपल्याला ॲड करायची असेल तर आपण इथून स्किल पण ॲड करू शकतो. सर्वात महत्त्वाची त्यातली गोष्ट आहे की ते जे तुम्ही सिलेक्ट कराल त्याचं टाईम फ्रेम, त्याचं चांगलं प्रपोजल बनवणं, आपली चांगली माहिती दिलं, हे जर तुम्ही केला तर तुम्हाला काम लवकरात लवकर भेटू शकतं याच्यामधून. आता जसं हे लो कॉस्ट वर्डप्रेस वेबसाईट आहे जे तुम्ही बनवून देऊ शकताय, तर हे एक चांगल्या पद्धतीचं आहे, ते तुम्ही करू शकताय आणि याच्यातून तुम्ही तुमचं अर्निंग करू शकताय. जसं हे डाटा एंट्रीचं आहे, अडोबी रीडर फाईल इनटू वर्ड रिटाईप करायचे आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही करून देऊ शकताय. PDF टू वर्ड कन्व्हर्टर असतं, त्याच्यातून डिटेल्स हे करून तुम्ही करू शकताय. तर अशा प्रकारचे काम तुम्हाला इथं सर्व भेटतात आणि बिडिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही याच्यामध्ये पेमेंट माइलस्टोन जे आहे ते तुम्ही ॲड करू शकता आणि याच्यातून तुम्ही कमवू शकता. ह्या सर्व गोष्टी आहेत. जसं मेंबरशिप घेऊन तुम्ही हे बिडिंगमध्ये तुम्ही ही बीड जी तुम्ही देता ती हाईड पण करू शकताय, तर त्याची फॅसिलिटी पण तुम्हाला याच्यातून मिळते. त्याचप्रमाणे फिक्स्ड प्राईस अवरली रेट्स असलेले प्रोजेक्ट्स हे सुद्धा तुम्ही याच्यातून इथं शोधू शकताय. लोकेशन वाईज शोधू शकताय, कंट्री वाईज शोधू शकता. आता जसं उदाहरणार्थ आपण इथं लँग्वेज दिली होती इंग्लिश आणि हिंदी, तर तुम्ही त्या पद्धतीनं पण इथे शोधू शकताय. तर अशा प्रकारचे काम तुम्हाला इथे फ्रीलान्सर या वेबसाईटवरती भेटतात. तर मित्र, आता जाणून घेऊया की सक्सेसफुल फ्रीलान्सिंग तुम्हाला करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर पहिलं तर आहे की तुमचा प्रोफाईल कंप्लीट असला पाहिजे. प्रोफाईलवरची सर्व माहिती जर तुम्ही योग्य प्रकारे लिहिली तर ऑनलाईन प्रोफाईल हे तुमचे चेक केले जातात. जे कोणी तुम्हाला प्रोजेक्ट्स देणार आहेत ते लोक तुमचं प्रोफाईल चेक करतात आणि तुमच्या प्रोफाईलवर सॅटिस्फाय झाल्यानंतरच तुम्हाला एखादा प्रोजेक्ट किंवा एखादं काम देत असतात. त्यामुळे तुमचा जो ऑनलाईन प्रोफाईल आहे ते व्हेरिफिकेशन्स असतील ते तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुमचा प्रोफाईल हा कंप्लीट असला पाहिजे आणि त्याच्यात सर्व माहिती ही योग्यरित्या असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे की बीड्स ही एक चांगली गोष्ट आहे, पण त्या बीड्समध्ये तुम्हाला काळजी पण घ्यायची आहे की एकदम कमी बीड आणि एकदम ओव्हर बीड अशी पण नाही द्यायची आहे. एक मध्यम साधून किंवा एक चांगल्या प्रकारे बीड तुम्हाला द्यायची आहे. डेडलाईन्स जे असतील किंवा नंबर ऑफ डे जे असतील आणि जे कमिटमेंट तुम्ही दिलेलं आहे कंप्लीट करण्यासाठी प्रोजेक्टसाठी ते तुम्हाला पाळावं लागणार आहे. डेडलाईन्स आणि नंबर ऑफ डेज जे आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या प्रपोजलमध्ये किंवा तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही इन्फॉर्मेशन देत असाल त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर माइलस्टोनचा वापर करून तुम्ही टप्पे निर्धारित करू शकता की हे दिवसात एवढं काम कंप्लीट होईल, या दिवसात एवढं कंप्लीट होईल, पूर्ण प्रोजेक्ट कधी कंप्लीट होईल. तर अशा प्रकारे तुम्ही माहिती तुमच्या प्रपोजलमध्ये देऊ शकता. त्याचबरोबर बीड अपग्रेडसुद्धा करू शकता. तुमचं काम वाढत असेल किंवा त्याच्यामध्ये बीड्समध्ये तुम्हाला वाटत असेल तर असे बीड अपग्रेडसुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे बीडमध्ये हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आहे मित्र माइलस्टोन्स. माइलस्टोन ही एक चांगली पद्धत आहे पेमेंट रिसीव्ह करण्यासाठी किंवा तुमचं काम टप्प्याटप्प्यात कंप्लीट करण्यासाठी. प्रोजेक्ट काय वेळेला खूप मोठे असतात किंवा छोटे असतात, तर अशा वेळेला तुम्ही माइलस्टोनचा वापर करून पेमेंट सिक्युअर करू शकता.
आणि तुमचं जे पेमेंट घेण्याची पद्धत आहे ती टप्प्याटप्प्याने करू शकता. तर असं तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यात फायदा होऊ शकतो. त्यामुळे माइलस्टोन पेमेंटचा तुम्ही याच्यात जरूर वापर करा. त्यानंतर मित्र हो, तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत जे कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ज्यांच्याकडून प्रोजेक्ट घेतलेला आहे त्यांना रिव्ह्यू द्यायला तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे. त्यांच्याकडून चांगले रिव्ह्यूज घेतले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नवीन काम सोप्या रूपात मिळू शकतील आणि रिव्ह्यूज जर चांगले असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त काम भेटेल. त्याच्यानंतर मित्र आहे की सबमिट तुमचं जे पोर्टफोलिओ आहे ते तुम्ही पोर्टफोलिओ जे तुम्ही कामं केलेलं आहे ते तुमच्या प्रोफाईलवरती शोकेस करू शकता, दाखवू शकता. आणि जर जे लिस्ट असेल तुम्ही काम केलेली ते नवीन ज्या वेळेला तुम्ही एखादं बिडिंग करत असाल, प्रपोजल बनवत असाल, त्याच्यात ही माहिती तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त काम मिळवू शकता. याच्यातूनच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि तुम्ही चांगल्या प्रकारे इथं अर्निंग करू शकता. फ्रीलान्सिंगवरती आणखी एक कमवण्याचा मार्ग जो असा आहे तो आहे आर्बिट्रेज. आर्बिट्रेज म्हणजे काय की तुम्ही फ्रीलान्सिंगवरून एखादं काम घेणार आहे आणि तेच काम तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेऊन एक मिडलमॅन बनून तुम्ही हे कंप्लीट करून घेणार आहे. तर आर्बिट्रेजचा खूप फायदा होता. डाटा एंट्रीचे काम ज्या वेळेला मोठे असतात तर तुम्ही लोक हायर करू शकता त्या कामासाठी आणि त्याच्यातून तुम्ही काम कंप्लीट करू शकता, तुम्ही एकही काम न करता. तर आर्बिट्रेजचा फायदा तुम्हाला याच्यासाठी होतो की freelancing.com वरती भरपूरसे असे स्किल्स आहेत. त्या स्किल्समध्ये तुम्ही पारंगत असाल किंवा नसाल आणि तुम्हाला जर माहिती असेल तर असे वर्क तुम्ही करवून घेऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं चांगलं अर्निंग करू शकता. तर त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साईटची मदत घेऊ शकता असे फ्रीलान्सर तुम्हाला भेटू शकतील. Fiverr.com वरती आहे, फेसबुक ग्रुपमध्ये तुम्हाला असे भेटतात, OLX वरती आहे. त्याचबरोबर तुम्ही Naukri.com वरून सुद्धा असे प्रोफाईलची लिस्ट घेऊ शकता. त्यांना जॉबची गरज आहे तर असल्या लोकांना तुम्ही पार्ट टाईम कामासाठी हायर करू शकता आणि तुम्ही प्रोजेक्ट वाईज त्यांच्याकडून काम करून घेऊ शकता. भारतामध्ये खूप अशा कंपनी आहेत ज्या अशा freelancer.com वरून काम घेतात आणि लोकांकडून हे काम करून अर्निंग करतात. तर अशा प्रकारे आर्बिट्रेज पण तुम्ही करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं चांगलं अर्निंग करू शकता. तर मित्र आता जाणून घ्या की तुम्ही एखादं व्हायलेशन्स केलं तर तुमचं अकाउंट क्लोज पण होऊ शकेल. जस्टिस व्हायलेशनच्या गोष्टी होतात ते एक तर डिस्प्यूट आहे तुमच्या आणि एक प्रोजेक्ट जे ज्याने तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या डिस्प्यूटवरती होत असतं. किंवा दुसरी गोष्ट जी आहे की तुम्ही एखादं कमिटमेंट केलेलं आहे आणि ते तुम्ही फुलफिल नाही केलेलं आहे किंवा त्याचं एक प्रॉपर कम्युनिकेशन तुम्ही केलेलं नाही आहे. तर अशा वेळेला जर कंप्लेंट्स वगैरे रेज होत झाल्या तर तुम्ही व्हायलेशन्स होऊन तुमचं अकाउंट क्लोजसुद्धा होऊ शकतं. त्याचबरोबर बिडिंग हे व्यवस्थित करायचं आहे. लो बिड्स तुम्ही कंटिन्यूस देत असाल तर त्याच्यावरून पण तुमचं अकाउंट क्लोजरच्या स्थितीत येऊ शकतं किंवा टेम्पररी तुम्हाला बिडिंगसाठी अलाव नाहीसुद्धा केलं जाऊ शकतं. तर अशा गोष्टींना तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यात आणखी एक आहे की लो बिड्स कंटिन्यूस तुम्ही जर देत राहिला तर तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर आहे की तुम्हाला जे पण कम्युनिकेशन करायचं आहे ते विदिन प्लॅटफॉर्म करायचं आहे, म्हणजे freelancer.in वरतीच करायचं आहे. जे काही कम्युनिकेशन तुम्ही प्रोजेक्ट जो तुम्हाला देणार आहे त्याच्याशी करणार आहात तर ते तुम्ही बाहेर कुठेही करायचं नाही किंवा आपला कोणताही कॉन्टॅक्ट नंबर किंवा आपले पेमेंट्स डिटेल्स शेअर करून पेमेंट्स डायरेक्टली आपल्या अकाउंटमध्ये मागवून घ्यायचे नाही आहेत. जे पण पेमेंटची प्रोसेस freelancer.inनी निर्धारित केलेली आहे तीच तुम्हाला फॉलो करायची आहे आणि तीच फॉलो करून तुम्ही तुमची प्रोसेस करू शकता. त्यामुळे हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्या जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही चांगली अर्निंग ह्या साईटवरून करू शकताय आणि तुमचं चांगलं करिअर याच्यातून घडू शकताय. तर मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.